हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज आपण आपल्याला शिक्षणाबरोबर यश मिळवण्यासाठी कुठले गुण पाहिजे किंवा कुठले गुण आपण विकसित करायला पाहिजे ह्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. हे का माहिती आहे का? आता पूर्वीचे काळी कसं आपल्याला आई वडील म्हणायचे, अभ्यास करा, व्यवस्थित अभ्यास केला की होते. पण हल्ली तसं आहे का हो? फक्त तुमचे मार्क लिस्ट बघून तुम्हाला नोकऱ्या मिळतात का? किंवा आताच्या पिढीला मिळतात का? नाही. मग म्हणजे शिक्षणाबरोबर हल्ली आणि काही लागते. हे आपण कसं डेव्हलप करू किंवा आपल्याला आयुष्यात यश मिळवायचं असलं तर आपण कुठले गुण आपल्या अंगात डेव्हलप करायचे. मी आपले म्हणते का? आपल्या अंगात असलं की आपण मुलाच्या अंगात ते डेव्हलप करू शकतो. आपले कपात चहा दूध काही असलं तर त्यातनं तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता. त्यामुळे फक्त आपण मुलांना सांगायचं असं कर, आपण नाही, आपण आधी फॉलो करायला पाहिजे. म्हणजे मुलं आपोआप फॉलो करतात. त्याच्याबद्दल मी आज बोलणार आहे का? म्हणजे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. हे सगळे टिप्स आपण फॉलो केले का नाही, आपल्याला आयुष्यात कधीच अपयश मिळणार नाही, डिप्रेशन येणार नाही, दुःखी होणार नाही, गरीब होणार नाही. तुम्ही कायम आनंदी राहणार. ते पहिलं डिसिप्लिन, शिस्त ही महत्वाची आहे. नाही ते आज 6ला उठलं, उद्या 8ला, परवा 10ला, कुठल्याही गोष्टीत उठण्याचं म्हण नाहीये. कुठल्याही गोष्टीत शिस्त पाहिजे. आपले डे टू डे वर्कमध्ये असू देत, ऑफिशियल वर्कमध्ये असू देत, शिस्तीशिवाय काही नाही. डिसिप्लिन महत्वाचं आहे. दुसरं कन्सिस्टन्सी म्हणजे काय? चिकाटीनं करायला पाहिजे. नाही ते आज अभ्यास केला मग 4 दिवस नाही. चिकाटी पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे. मग आपोआप तुम्हाला ते यश मिळते. बघा तर तुम्ही करू. आणि हे सगळ्याला आपल्याला पॉझिटिव्ह माइंडसेट पाहिजे. पॉझिटिव्ह माइंडसेट म्हणजे काय? आपण सकारात्मक रीतीनं विचार करतो. आपण हल्ली ब्लॅक अँड व्हाईट सिंड्रोम वगैरे ऐकला असाल. काही लोकांच्या मनात काय असते? अमुक म्हणजे अमुक. श्रीमंत लोक म्हणजे ते काहीतरी गडबड करून श्रीमंत झाले, तशा चुकीच्या कल्पना ठेवून घेतात. ह्याला ब्लॅक अँड व्हाईट सिंड्रोम म्हणतो आपण. कशाबद्दल आहे? त्यामुळे ओपन माइंड ठेवा. व्यवस्थित विचार करून पॉझिटिव्हली विचार करा. नाही ते काही लोकांचं कायम नेगेटिव्ह विचार असते आणि अशा लोकांना कधीच यश मिळत नाही. किंवा कसं, गरीब लोक म्हणजे गरीब लोकांना चांगल्या नोकऱ्या मिळणार नाही असं आहे का हो? कितीतरी गरीब लोक किती मोठे पदावर गेलेले आहेत. आमच्या जवळ एक ड्रायव्हर आहे. त्यांची मुलगी आता UPSC मध्ये सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे झाली 2-3 वर्ष. विचार करा तुम्ही. मग त्यामुळे कायम पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवायचं. करेज, कायम करेजियस राहा. भित्रेपणा नको. कशालाही घाबरायचं हो? पावसाला घाबरलं, अंधाराला घाबरणार आहेत. पूर्वीच्या काळी काय होतं? अंधार असायचा. सगळे माणूस आपला जंगलात कुठे गुहेतनं राहायचा. तेव्हा रात्री प्राण्यांची वगैरे भीती होती. तेव्हा ठीक आहे. आज आता आपण फ्लॅटमध्ये घरातनं राहतो. मग अंधाराला कशाला घाबरता? त्यामुळे आधी भीती काढून टाका. आणि चिकाटी म्हटलं मी, चिकाटी पाहिजे. कॉन्फिडन्स पाहिजे. कॉन्फिडन्स म्हणजे येस आय कॅन. हे येस आय कॅन कधी येते?
जेव्हा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी करायला लागलात, ते तुम्हाला यश मिळायला लागलं, मग तुम्ही आपोआप जास्त कॉन्फिडेंट बनता. ह्याच्यासाठी पेशन्स पाहिजे. एकदा केलं आलं नाही सोडून द्यायचं का नाही, परत प्रयत्न करा, तिसऱ्यांदा करा. अहो, थॉमस अल्वा एडिसनचं बघितलं ना आपण, बल्ब शोधायला किती त्यांना प्रयत्न हे घेत, आणि त्या प्रयत्नातनं आपल्याला काहीतरी कळते, हे त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे पेशन्स अतिशय महत्त्व आहे. तुमच्याकडे पेशन्स असलं की यश कायम तुमच्याबरोबर आहे. बघा, असं मॅगीगत नाही सगळं काही केलं उद्याला मिळेल, नाही, वेळ लागतो. म्हणून पेशन्स पाहिजे. ह्याचे नंतर समाधान खूप महत्वाचं आहे. ह्या कुठल्या गोष्टी विकत मिळत नाहीत बरं का. नाही ते माझ्याकडे पैसा आहे मी विकत आणतो, नाही, ह्या कुठल्या गोष्टी विकत मिळत नाहीत. ह्या आपण डेव्हलप कराव्या लागतात. समाधान, जे काही आपल्याकडे आहे तेच समाधान मानानं. समाधान माना म्हणजे असं म्हणत नाही मी जास्त प्रयत्न करा, पण आज जे काही आहे देवानं मला दिले, चांगलं डोकं दिले, डोळे दिले, कान दिले, ज्या गोष्टी दिलेत त्याला समाधान हे करा. आणि कंपेअर करू नका लोकाशी. अमुकीकडे अमुक आहे, तमुककडे माझ्या मैत्रिणीकडे अमुक आहे, मित्राकडे अमुक आहे, माझ्याकडे नाही. अहो, त्याचं सगळं वेगळं. ही हॅज बीन ब्रॉट अप, त्याचं एन्व्हायरमेंट सगळं वेगळं, तुमचं वेगळं. तुमच्याकडे जे गुण आहेत ते त्याच्याकडे नसणार. त्यामुळे कधी स्वतःला दुसऱ्याशी कंपेअर करून स्वतःचं समाधान घालवू नका. बरेच वेळेला लोकांकडे समाधान का नसते, भरपूर गोष्टी असतात त्यांच्याकडे खरं समाधान घ्यायला, पण ते आपल्याकडे नाही, ती दुसऱ्याकडे आहे त्याच्याकडे बघतात. हे त्यांचे दुःखाला कारण आहे. असं करू नका. स्वतःकडे बघा, स्वतःला एक्सेप्ट करा ॲज यू आर, आणि ग्रॅटिट्यूड ठेवा. देवान मला एवढं सगळं दिले म्हणून कायम देवाला तुम्ही ग्रेटफुल राहावा, थँक्यू म्हणा. हे ग्रेटफुलनेस असलं का नाही, खूप आपल्याला समाधान मिळतं. आपण लिफ्टमध्ये वर येतो, लिफ्टमॅन दार उघडून देतो तुम्हाला, थँक्यू म्हणा ना त्याला, किती बरं वाटते त्याला. बघा, दूधवाला रोजच तो दूध आणून, नो डाऊट तुम्ही काही फुकट घेत नाही, पैसे देता, मलाही माहीत आहे, पण त्यांना दुधाची पिशवी तुमच्या हातात दिल्यावर थँक्यू म्हणा. त्याच्या चेहऱ्यावरचा बघा. लोकांचं कशाला, आपली आई असेल, बायको असेल, रोज छानपैकी तुम्हाला जेवण बनवून घालतात. आपण कधीतरी म्हणतो का हो थँक्यू आई किंवा बायकोला, थँक्यू, छान झालंय आज, आता तुम्ही म्हणा. बघा त्यांचे चेहऱ्यावरचे हावभाव, केवढा त्यांना उत्साह येतो, बरा वाटते. त्यामुळे ग्रेटफुल राहायला आपण शिकायला पाहिजे. हो, त्यामुळे फक्त शिक्षण असून चालेल का, नाही. ह्याचे बरोबर हेल्थसाठी आपण व्यवस्थित राहायला पाहिजे. हेल्थ असलं तर सगळं आहे. मग योगा असेल, ध्यान असेल, बॅलन्स्ड डाएट असेल. आज आता कित्येक वेळा मला पण विचार येतो, आता माझे वयाचे माझे आई वडील होते तेव्हा ते किती उत्साही होते. मला कंपेअर केलं की मला वाटतं हो मी काहीच नाही त्यांच्यासमोर. आमची आई किती उत्साही होती, किती कायम ती पॉझिटिव्ह माइंडेड असायची. मला आश्चर्य वाटते. त्यामुळे हे बघा तुम्ही, त्या लोकांकडे काय होतं, बॅलन्स्ड डाएट होतं, आणि ते उपास हे सगळं करायचे, शुक्रवारचा उपास म्हणा, अमुक तमुक वगैरे, आणि लेट गो करायचे. कोणी काही म्हटलं तरी कधी ते मनाला लावून घेऊन बसायचे नाही. हे ना मला असं म्हटलं,
मी लहान असताना का नाही मला अमुक माझ्याशी असा भांडला अमुक तमुक नाही. लेट गो करायला पण आपल्याला यायला पाहिजे. हे लेट गो केल्यामुळे काय होते, आपला स्ट्रेस कमी होतो. त्यामुळे आपण शिक्षणाबरोबर हे सगळे गुण विकसित करायला पाहिजे, म्हणजे आपल्याला कायम यश मिळणार आहे. आपण यशवंत होतो. आता कित्येक वेळेला लोक, आता माझं उदाहरण मी सांगते तुम्हाला, मी काही माझं मोठेपणा म्हणत नाहीये. मला बरेच लोक म्हणतात, वहिनी तुमच्या हाताला यश आहे. पूर्वी सुद्धा मी मिरजला असताना आमचे वर कुलकर्णी काका होते, त्या काकू कायम म्हणायच्या, सोनी काकू तुमच्या हाताला यश आहे. माझ्या हाताला यश आहे म्हणजे काय, माझ्या अंगात चिकाटी आहे. मी तशी काही फार बुद्धिमान आहे असं नाहीये, फार हुशार आहे नाहीये, पण मला यश आयुष्यात का मिळालं, चिकाटी आहे आणि कन्सिस्टन्सी आहे, ह्याच्यामुळे यश मिळते. एवढ्यात का, तुमचे मित्र परिवारातले काही लोक बघा, शाळेत ते काही फार हुशार नव्हते, हां, पण आज ते IAS झालेले असतील, कुठले मोठे अधिकारी झाले असतील, हां, अगदी ॲव्हरेज असून सुद्धा. का झालं, त्यांच्याकडे चिकाटी आहे, फोकस आहे, कन्सिस्टन्सी आहे, पेशन्स आहे. त्यामुळे फक्त हुशारी असून उपयोगाचं नाही, हुशारी बरोबर हे सगळे गुण आपण डेव्हलप केले काय यश कायम तुमच्या बरोबर आहे. हॅव ए गुड डे.